नमस्कार मित्रांनो, इंदूरमध्ये एका 3 वर्षाच्या मुलीने संथारा घेत 10 मिनिटातच प्राणत्याग केल्याची बातमी उघडकीस आल्यानंतर जैन समाज आणि संपूर्ण देशात त्याची चर्चा सुरू आहे। हे ऐकल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे। शेवटी इतक्या लहान वयात एका मुलीने मृत्यूला कवटाळण्याचा इतका कठोर निर्णय का घेतला? जैन धर्मातील ही संथारा परंपरा काय आहे, ज्याबद्दल ऐकून मनात अनेक प्रश्न निर्माण होतात, त्याविषयी या शॉर्टमधून माहिती पाहूया। संथारा ही जैन धर्माची एक अनोखी परंपरा आहे, ज्यामध्ये आध्यात्मिक मार्गाने आणि कुटुंबाच्या परवानगीने शरीर त्याग केला जातो। हा एक सामान्य उपवास किंवा आत्महत्या नाही, तर जैन धर्मात युगानुयुगे पाळली जाणारी एक आध्यात्मिक प्रथा आहे, ज्याचा उद्देश जीवनाच्या शेवटच्या क्षणी शांती आणि अलिप्ततेने शरीराचा त्याग करणे आहे। इंदूरमधील वियाना या 3 वर्षाच्या मुलीने या परंपरेचे पालन करून आपल्या प्राणांची आहुती दिली। संथारा घेण्याचा निर्णय सहसा तेव्हा घेतला जातो जेव्हा एखाद्या व्यक्तीला असे वाटते की त्याचे जीवन आता आध्यात्मिक चिंतन आणि मोक्षाकडे वाटचाल करण्यासाठी आहे। यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या दीर्घ तयारी केली जाते। संथारा सुरू करण्यापूर्वी जैन भिक्षू किंवा गुरूंची परवानगी घ्यावी लागते। यामध्ये अन्न आणि द्रव पदार्थ हळूहळू सोडून दिले जातात। ही प्रक्रिया अनेक दिवस किंवा आठवडे टिकू शकते। इंदूरमधील 3 वर्षांच्या वियाना या मुलीला जानेवारी 2025 मध्ये ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान झाले। शस्त्रक्रियेनंतर ती बरी झाली, परंतु मार्चमध्ये तिची प्रकृती पुन्हा बिघडली व उपचार करूनही कोणतीही लक्षणीय सुधारणा झाली नाही। त्यानंतर मुलीच्या पालकांनी मुलीला आध्यात्मिक संकल्पधारी राजेश मुनी महाराज यांना भेटण्यासाठी नेले। तिथे मुलीची नाजूक अवस्था पाहून मुनीश्रींनी संथारा सुचवला। संपूर्ण कुटुंबाच्या संमतीने संथारा प्रक्रिया सुरू करण्यात आली। अर्धा तास चाललेल्या या धार्मिक प्रक्रियेच्या 10 मिनिटातच वियानाने आपले प्राण त्यागले। या निर्णयाबद्दल जैन समुदायाने पालकांचा आदर केला आहे आणि असा दावा केला जात आहे की इतक्या लहान वयात संथारा करण्याची ही पहिलीच घटना आहे, ज्याची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्येही झाली आहे।